आपण पाहिलं असेल तर त्याचा व्हिडिओ मुद्दामून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही. त्यांनी केलेली पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार आहे पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा. आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे ना कुणाला फोन करतोय ना आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु एक निश्चित आहे यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे सगळे फेक व्हिडिओज काही आणखी बातम्या काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे. म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेगेटिव्ह किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 कोटीची रक्कम पोलिसांनी तुमच्या सांगण्यावरून सोडून दिली आणि 18 कोटीची जप्त केली होती. 2 कोटी रुपयाची रक्कम कशी सोडली काय केली त्याचा तपास करा ना. 2 कोटी रुपये दिले आणि तो 1500 रुपये वाटतोय. हे कसं काहीतरी कुठेतरी सिक्वेन्स तरी लागतो का त्या गोष्टीचा. 2 कोटी होते तो सोडून दिले मग 18 लाखावर आले मग 1,500 आले. एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीने त्या जे काही पथक होतं हे पाहतील नसतं त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल. परंतु हे फेक नेगेटिव्ह फक्त पसरवायचा त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून त्यांनी हे असे प्रकार ते करतायत. मतदान कार्ड आधार कार्ड तुम्ही जमा करून घेताय बोटाला शाही लावताय मुस्लिम समाजातले लोक मतदानाला जाऊ नये ह्याच्यासाठी तुमचा प्रयत्न आहे. मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालंय त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे आणि आता आपला पराभव समोर दिसतोय यामुळंच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपट कारस्थान जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु याला कोणी जनता थारा देणार नाही. तुमच्याकडे मतदारसंघामध्ये कालीचरण महाराज आले त्यांनी जरंगेबद्दल वादग्रस्त विधान केलं. ही सभा तुमच्यासाठी होती असं सांगितलं जाते. दुसऱ्या बाजूला तुम्ही आज जरंगे पाटलाची भेट घेतली. नाही ते कालीचरण महाराजांचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थी संबंध नाही. त्याच्यात मी भाष्यही करणार नाही. जरंगे पाटील हे आजारी होते त्याला सरांना लागल्या होत्या त्यांना आणि त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे. मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही म्हणून आज जाऊन त्याची भेट घेतली. सदिच्छा भेट होती. चहा पाणी पिले मस्त गप्पा मारल्या इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो. कालीचरणची सभा तर तुमच्यासाठी तुमच्या मतदारसंघात झाली. त्यांनी प्रेसही घेतली. त्या प्रेसमध्ये सांगितलं होतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. शिंदेचंही त्यांनी ते काय बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. धर्म संपवायला निघालेला राक्षस अशी उपाधी दिली. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं नाही. तुमच्या मतदारसंघात सभा होती ना ती. मतदारसंघात घेतली म्हणून काय झालं. कोणी कुठं सभा घ्यावी याला मी थोडी पायबंद घालू शकतो. कोणी कुठं सभा घ्यावी काय करावं. ओवेसीने कुठे सभा घेतली देवेंद्र फडणवीसने कुठं घेतली कोणी कुठं घेतली हा त्याचा प्रश्न असतो. आम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही. कालीचरणची सभा तुम्ही आयोजित केली नव्हती. नाही आम्हाला काय संबंध आला त्याच्याशी. मग मी जाऊन बसलो नसतो कधी तर. म्हणून असं या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे आणि जनता सुज्ञ आहे. जनता सगळं जाणून आहे. हे सगळे घडल्यानंतर तुम्ही जरंगीला तर भेटायला गेले नाही. आजार माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही. जरंगींचं माझं वेगळं नातं आहे. मी नेहमी भेटत असतो नेहमी फोनवर बोलत असतो. हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता. दुसरं पोलीस आयुक्तांनी पण आज प्रेस घेतली. मात्र अंबादास दानवेंचं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक तुम्हाला मदत करतायत आणि त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे डीजींकडे. चांगली गोष्ट आहे. पोलीस आयुक्ताचं माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही. पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही आणि मला पोलीस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही आणि आम्ही त्यांना कधी बोलतही नाही. तर आत्ता एक तुमचा व्हिडिओ आला आहे एका तांड्यावरचा ज्यात माजी नगरसेवक तुमचा कार्यकर्ता आहे तो पैसे वाटताना दिसतोय. बरेच लोक दिसलेले आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते. नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मी ते पाहिलेलं नाही. तुम्हाला दाखवू का तो व्हिडिओ. नाही मला त्याची काही घेणं नाही. तुमचा कार्यकर्ता आहे ना तो. नाही माझा कोणताही कार्यकर्ता नाही. माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाही. आप्पासाहेब हिवाळे हा कार्यकर्ता आहे. माझा नाही. माझा हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलचं मला काही माहित नाही. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण अंबादास दानवेंनी तो व्हिडिओ ट्विट केलेला आहे. तो अंबादास करेल ना. विरोधक ते करतील. मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काही मी बांधील थोडी.
म्हणून त्यांनी काय